सर्वांना ओम. सुखासनामध्ये बसा. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं, डोळे अलगद मिटलेले. त्रिवार ओमकार करायचा आहे. दीर्घ श्वास आत घ्या. ओ. श्वास आत घ्या. ओ. श्वास आत घ्या. ओ. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओ. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओ. शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतम गमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हाताचं घर्षण करा आणि ती तयार झालेली उष्मा आहे ती चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. बसूनच सूक्ष्म क्रिया करायच्या आहेत. सर्वप्रथम मानेसाठी दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास थोडा सावकाश मानेला समोर वापरायचा आहे. श्वास आत घेत मान पाठीमागे. 1 2 3 4 5 6. श्वास आत घेत मान सरळ. श्वास सोडत मानेला उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत मान सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6. यानंतर श्वास सोडत मानेला उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत मान सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6. यानंतर श्वास सोडत मान समोर घेऊन मानेला गोल फिरवायचा आहे. ज्यावेळेस मान पाठीमागे जाईल त्यावेळेस श्वास आत घ्यायचा. समोर येईल त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5. हेच क्रिया विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. हे झाले मानेसाठीचे 4 सूक्ष्म क्रिया. यामुळे मानदुखी कमी होते. मानेभोवतीच एक्स्ट्रा फॅट कमी होणं चालू होतं. आता दोन्ही हात साईडला घ्या. साईडने हाताला मागे पुढे फिरवायचे. दोन्ही हाताचे पंजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात जवळ घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. थोडा श्वास बाहेर. यानंतर डावा हात पाठीमागे घ्यायचे. जेवढं पाठीमागे येता येईल तेवढं पाठीमागे घ्यायचे अपोजिट साईडला आणि उजवा हात वरून घ्यायचं. परत खाली घ्यायचं. हीच क्रिया 5 वेळा करूया. 1 2 3 4 5. उजवा हात पाठीमागे आणि डावा हात वरून. 1 2 3 4
फाईव्ह. यानंतर डावा हात डावीकडे, डाव्या साईडला पोपट टच करायचे उजवा हात वरून. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर हीच क्रिया डाव्या साईडने डाव्या हाताचा पोपट डावीकडे उजवा हात वरून. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर दोन्ही पाय समोर घ्या. श्वास सोडत दोन्ही हात समोर चक्की आसन करायचंय. श्वास घेत हात पोटा घेऊन गोल फिरून घ्यायचं. 1, थोडस पाठीमागे जायचं. 2, 3, 4, 5. हीच क्रिया विरुद्ध दिशेने. 5, 4, 3, 2, 1. हात पाठीमागे, मान थोडीशी पाठीमागे झुकलेली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. परत चक्की असेल. श्वास सोडत हात समोर घेऊन श्वास आत घे. पोटाजवळ हातांना गोल फिरवायचे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 5, 4, 3, 2, 1. यानंतर याचाच एक दुसरा प्रकार आणखी. हात पाठीमागे घ्यायचे आणि अंगठा आत घेऊन मूठ बंद करून परत एकाच हाताने गोल फिरवायचे. 1, 2, 3, 4, 5. आता हीच क्रिया विरुद्ध दिशेने. 5, 4, 3, 2, 1. यानंतर उजवा हात पाठीमागे, डावा हात समोर घेऊन अंगठा आत घ्यायचे, मूठ बंद करून परत गोल फिरून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5. हीच क्रिया विरुद्ध दिशेने. 5, 4, 3, 2, 1. दोन्ही पाय जवळ घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर बटरफ्लाय. दोन्ही पाय जवळ घ्या. पायाची तळवे एकमेकाला जुळवायचे. दोन्ही हाताने आधार द्यायचे. मांड्यांना हलवून घ्यायचे. बटरफ्लाय. यानंतर श्वास सोडत सावकाश समोर वाकायचे. कपाळ पायाला लावण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत वर येऊन परत थोडा वेळ मांड्यांना हलवून घ्यायचे. बटरफ्लाय. परत श्वास सोडत सावकाश समोर वाकायचे. श्वास आत घे वर येऊन. दोन्ही पाय समोर घे. हात पाठीमागे, पायांना वर खाली हलवून घ्यायचे. आता दोन्ही पाय एकाच वेळी वर खाली. त्यानंतर जागेवरती उभं टाकायचे.
उभा टाकूनची आसनं करायची आहेत. सर्वप्रथम दोन्ही हात समोर घ्या आणि दोन्ही हातांना गोल फिरून घ्यायचं. प्रथम उजवीकडून डावीकडे 2, 3, 4, 5 हीच क्रिया विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. विश्राम करा. श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचंय. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये लॉक करायचे. आता श्वास आत घेत दोन्ही हात वर घेते. थोडस पाठीमागे जायचं आणि श्वास थोडं सावकाश हात खाली घेऊन दोन्ही पायाच्या मधून हात पाठीमागे घ्यायचे. परत श्वास आत घेते. श्वास सोडत खाली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर कमी करायचं. खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये. तर दोन्ही हात कमरेवरती. श्वास सोडत कंबर समोर घेऊन श्वास आत घेत पाठीमागे गोल फिरून घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5. रिवर्स 5, 4, 3, 2, 1. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचं. परत श्वास सोडत कंबर समोर श्वास आत घेत पाठीमागून गोल फिरून घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. यानंतर आणखी थोडस अंतर वाढवायचं. परत कमरेला गोल फिरायचं. 1, 2, थोडस सावकाश. 3, 4, 5. आता विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात कमरेवरती ठेवून उजवा पाय वर घ्यायचे आणि गुडघ्याला आत बाहेर हलवून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5. पाय खाली ठेवा. हीच क्रिया डाव्या पायाने. 1, 2, 3, 4,
फाईव्ह. श्वास सोडत पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर परत पाय वर गुडघ्यात वाकून वर घ्यायचे आणि गोल फिरवायचे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. यानंतर हीच क्रिया डाव्या पायाने 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. पायाची पंजे बाहेरच्या दिशेला. आता श्वास सोडत दोन डावा हात आतून उजवा हात बाहेर. श्वास सोडत वर घ्यायचे. वर पण तसंच घ्यायचा हात. परत उजवा हात आतून डावा हात बाहेर. परत वर पण तसंच. 1 2. एक वेळा डावा, एक वेळा उजवा. 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. त्यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. त्रिकोणासन करायचे. श्वास आत घे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेला. उजवा हात उजव्या पायाच्या पंजावरती, डावा हात वर. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं. यानंतर जो हात वर आहे त्या हाताला गोल फिरवायचं. 1 2. सावकाश करायचं. 3 4 5. परत विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. हात काढून घ्या. पायाचा पंजा सरळ करा. आता हीच क्रिया डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेला. श्वास आत घे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. तर श्वास सोडत सावकाश डावीकडे जायचं. नजर वरच्या हाताकडे. थोडा वेळ या थांबल्यानंतर आता हाताला गोल करून घ्यायचे. 1 2. थोडासा हात वर घेतलं तरी चालेल. 3 4 5. विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. पायाचा पंजा फिरून घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर परत खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये, तेवढंच हातामध्ये कटी चक्रासन करायचे, पण थोडस वेगळ्या पद्धतीने. आता दोन्ही हात सेंटर मध्ये. श्वास सोडत सावकाश. दोन्ही हात उजवीकडे जातील. परत श्वास सोडत दोन्ही हात समोर घ्यायचे. परत उजवीकडेच 1. परत सरळ. परत उजवीकडे 2. एकाच साईडला घेऊन जायचे. 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर परत दोन्ही हात सेंटरला घेऊन
श्वास सोडत दोन्ही हात डावीकडे, श्वास आत घेत सरळ, परत डावीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले उभं टाकूनची आसनं. यानंतर सूर्यनमस्कार करायचे आहेत. सर्वप्रथम मॅटच्या समोरच्या बाजूला यायचं, दोन्ही हात समोर जोडलेले हाताची नमस्कार मुद्रा. श्वास आत घे, दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला, पाद हस्तासन. श्वास आत घेत, डावा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे, अश्वसंचालनासन. श्वास सोडत उजवा पाय पाठीमागे, टाचा जमीनला टेकलेल्या, पर्वत आसन. श्वासाला बाहेर असून सावकाश खाली यायचं आहे. प्रथम गुडघे खाली टेकवायचं, नंतर छाती हलवती, साष्टांग नमस्कार असेल. श्वास आत घेत, नाभीपर्यंत भाग वर उचलायचं, नजर आकाशाकडे, भुजंगासन. श्वास सोडत पुन्हा पर्वतासन, टाचा जमीनला टेकलेलं. श्वास आत घेत, डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, नजर आकाशाकडे, अश्वसंचालनासन. श्वास सोडत उजवा पाय समोर, पाद हस्तासन. श्वास आत घे, दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत दोन्ही हात समोर, नमस्कारासन. हा एक सूर्यनमस्कार झाला. नमस्कारासन 1, श्वास आत घे, दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन 2, श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला, पाद हस्तासन 3, श्वास आत घेत, यावेळी उजवा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे, अश्वसंचालनासन 4, श्वास सोडत डावा पाय पाठीमागे, टाचा जमीनला टेकलेल्या, पर्वत आसन 5, श्वासाला बाहेर असून सावकाश खाली यायचं. प्रथम गुडघे खाली टेकवायचं, नंतर छाती हलवते, साष्टांग नमस्कार असेल 6. श्वास आत घेत, नाभीपर्यंत भाग वर उचलायचे, नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7, श्वास सोडत पर्वत आसन 8, श्वास आत घेत, उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, नजर आकाशाकडे, अश्वसंचालनासन 9, श्वास सोडत डावा पाय समोर, पाद हस्तासन 10, श्वास आत घे, दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन 11, श्वास सोडत दोन्ही हात समोर, नमस्कारासन 12. 2 सूर्यनमस्कार झाले. नमस्कारासन 1, हस्त उत्तानासन 2, पाद हस्तासन 3, डावा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे, अश्वसंचालनासन 4, पर्वत आसन 5, साष्टांग नमस्कार आसन 6, भुजंग आसन 7, पर्वत आसन 8, जो पाय पाठीमागे नेलाय तो समोर, अश्वसंचालनासन 9, पाद हस्तासन 10, हस्त उत्तानासन 11, नमस्कारासन 12. 3 सूर्यनमस्कार झाले. यानंतरचे सूर्यनमस्कार काउंटिंग वर घेऊ. 1 2 3, यावेळी उजवा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे, 4 5 6 7 8, उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, 9 10 11 12. 5 सूर्यनमस्कार झाले. 1
2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 जो पाय पाठीमागे नेलाय तो समोर 9 10 11 12 6 सूर्यनमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. आणखीन 6 सूर्यनमस्कार करायचे आहेत. 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 7 8 डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 जो पाय पाठीमागे नेलाय तो समोर 9 10 11 12 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 उजवा पाय दोन्ही हाताच्या 9 10 11 12 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10 11 12 11 सूर्यनमस्कार झाले. 12वा सूर्यनमस्कार हा बीजमंत्र असेल घेऊ. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रीं सूर्याय नमः. उजवा पाय पाठीमागे दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. हाताची नमस्कार मुद्रा. लक्ष वर. ओम ह्रैं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रां पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये. परत दोन्ही हात वर जोडलेली हाताची नमस्कार मुद्रा.
ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम ह्रा भास्कराय नमः. ओम श्री सवितृ सूर्य नारायण नमः. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीतील आसन करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताची तळवे आकाशाकडे. दीर्घ आणि खोल श्वास आत, तेवढा श्वास बाहेर. आता जे आपण सूर्य नमस्कार केलं त्यामुळे श्वासाची गती वाढलेली आहे, हृदयाची गती वाढलेली आहे. त्या गतीला कमी करण्यासाठी दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्य नमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. सर्व अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. पॅरास्पायनल मसलची ताकद वाढते. तसेच पोटाचे आकुंचन आणि प्रसारण झाल्यामुळं पोटावरील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. पचन संस्था, श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था या तिन्ही संस्थेचे कार्य सुधारते. शरीराचा बांधा सुडोल आणि मजबूत बनतो. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर मनाला आणि शरीराला विश्रांती देणारं शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आता आपलं लक्ष उजव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेकडे घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंजरे, गुडघा, मांडी शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेकडे घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंजरे, गुडघा, मांडी शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष पोटाकडे घेऊन जायचं आहे. पोटातील अवयव शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष छातीकडे घेऊन जायचं आहे. छाती, हृदय, फुफ्फुसे शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताकडे घेऊन जायचं आहे. उजव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटाकडे घेऊन जायचं आहे. उजव्या हाताचं मनगट, पोपट, दंड, खांदा शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताकडे घेऊन जायचं आहे. डाव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटाकडे घेऊन जायचं आहे. डाव्या हाताचं मनगट, पोपट, दंड, खांदा शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्याकडे घेऊन जायचं आहे. गळा, मान शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष
चेहऱ्याकडे घेऊन जायचं आहे. हानुवटी, गाल, नाक, डोळे, दोन्ही कान, कपाळ, डोकं शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. शवासन केल्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये येतं. ज्यांना रात्री झोप येत नाही, अनिद्रेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी शवासन लाभदायक आहे. मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते. यानंतर हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतून तळवे बाहेरच्या दिशेला, श्वास आत घेत दोन्ही हात वर, शरीराला वरच्या दिशेला ताण द्यायचा आहे, ताडाचरी केल्यासारखं. यानंतर श्वास सोडत दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पायांना जवळ घ्यायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचे आणि गुडघ्याला मागे पुढे फिरवून घ्यायचे. फक्त गुडघ्याला 2, 3, 4, 5. उजवा पाय जमिनीवरती की डाव्या पायाने डावा पाय वर घ्यायचे. श्वास सोडत पाय डावीकडे परत आतमध्ये 1, 2, 3, 4, 5. यानंतर पाय खाली घ्या. परत उजवा पाय आणखी गुडघ्यावरती ठेवायचा. आता श्वास सोडत उजवीकडे, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडे, उजवीकडे डावीकडे 2, 3, 4, 5, 6. श्वास आत घेत पाय सरळ कर. यानंतर उजवा पाय जमिनीवरती ठेवून डावा पाय वर घ्यायचा. हीच क्रिया डाव्या पायाने 1, 2, 3, 4, 5, 6. श्वास आत घेत पाय सरळ करा. तर दोन्ही पाय सरळ करून घ्या. दोन्ही हात कोपरात वाकवायचे आहेत आणि हातांना वरच्या दिशेला घ्यायचे. आता श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यात बेंड करून पाय जवळ घेत आणि यामध्ये हात वर घेते आणि श्वास सोडत पाय सरळ करायचे आणि हात पण खाली घ्यायचे गुडघ्यापर्यंत. आणि श्वास आत घेत पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे आणि हात वर घ्यायचे. कोपरातूनच वाकवायचे फक्त. श्वास सोडत परत खाली, परत श्वास आत घेत वर. 1, 2, 3, 4, 5. श्वास सोडत हात विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर ते झाले शयन स्थितीतील आसन. आता सावकाश डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं. विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं आहे. डाव्या हातावर उजवा हात, उजव्या हातावरती कपाळ. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. विपरीत शयन स्थितीतील हे विश्रांतीकारक आसन आहे. खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर
डावा हात डाव्या पायाच्या मांडी खाली घ्यायचा, उजवा हात उजव्या पायाच्या मांडी खाली. यात अर्धशलभासन करायचं आहे. श्वास आत घेत डावा पाय उलट नवापता वर उचलायचंय. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. एवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. त्यानंतर दोन्ही हाताचे कोपऱ्यात हात घुमवायचे आणि हाताने हनुवटीला आढळले जातात. श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यात वापरायचे, श्वास पाय सोडा. त्यानंतर श्वास आत घेत डावा पाय गुडघ्यात वापरायचे, श्वास पाय सोडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर दोन्ही पायाने करायचे. श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यात वापरायचे, श्वास सोडत पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर दोन्ही पाय वर घ्या. श्वास सोडत जवळच्या त्याकडे उजव्या साईडला जायचे. श्वास आत घ्यायचा, सोडत सामर्थ्य. कुठलीही क्रिया करत असताना आपल्या शरीराचा सल्ला घेऊन 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत पाय विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. एवढा श्वास बाहेर. आता जे आपण त्या अगोदर अर्धशलभासन केलं, नंतर मकरासन केलं, या दोन्ही आसनामुळे बॅक पेन, नेक पेन कमी होते, ऍसिडिटी कमी होते, पाठीच्या मणक्या संबंधीचे विकार नाहीसे होतात, मणक्यामधील गॅप आणि झीज भरून निघते. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला. आता श्वास आत घेत भुजंगासन करायचं. भुजंगासनातून शशांकासनामध्ये जायचं. श्वास आत घेत नाभीपर्यंत घाम वर उचलायचं. नजर आकाशाकडे. हे भुजंगासन आहे. त्या आसनामुळे बॅक पेन, नेक पेन कमी होते. त्यानंतर श्वास थोडा सावकाश पाठीमागे जायचंय. गुडघ्यावरती हळूहळू पाठीमागे जाऊन कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे. हे शशांकासन आहे. चाइल्ड पोज, शिशु आसन किंवा बालासन. त्यानंतर श्वास सोडत सावकाश गुडघ्यावरती यायचं. दोन्ही पायामधील अंतर थोडस कमी करायचंय. पायामधील आणि हातामधील. नर्जरी आसन. श्वास आत घेत पाठ तिच्या खाली घ्यायचे, मानवर. श्वास सोडत पाठवर, मान खाली. परत श्वास आत घेत पाठ खाली, मानवर. परत श्वास सोडत पाठवर, मान खाली. श्वास सोडत रिलॅक्स. यानंतर आता डावा पाय पाठीमागे घ्यायचं, पाठीमागे सरळ करायचं. थोडा या स्थितीमध्ये थांबायचं आहे. यानंतर डावा पाय जमिनीवरती टेकून हीच क्रिया उजव्या पायाने. श्वास आत घेत उजव्या पाय वर घेते, मान थोडीशी वर. परत श्वास सोडत पाय खाली घ्या. यानंतर परत डावा पाय वर घ्यायचे आणि पायाला गोल फिरवायचे. 1 2 3
वायू विरुद्ध दिशेने. वायू. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी सावकाश करा. 3 4 5. श्वास सोडत पाय खाली घ्या. यानंतर हीच क्रिया उजव्या पायाने. श्वास आत घेत उजव्या पाय वर उचलून पायाला गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. पाय खाली घ्या. विश्राम करा. वज्रासनामध्ये मान पाठ सरळ, दोन्ही हात गुडघ्यावरती. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घाने थोडे श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर सुखासनामध्ये मानपाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. श्वास आत घ्यायचे, श्वास बाहेर सोडताना श्वास आत घ्यायचे आणि 5 सेकंदामध्ये श्वास आत घ्यायचे, 5 सेकंदामध्ये श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर भस्त्रिकेचा दुसरा प्रकार करायचा आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी असं सुखासनामध्ये बसून करायचं आहे आणि जे करू शकतात ते. परत वज्रासनामध्ये मानपाठ सरळ, श्वास आत घेत हात वर घेते, श्वास सोडत हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घाने खोल श्वास आत घ्या, थोडा श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात अंगठे आत घ्यायचे, मूठ बंद करायचे. श्वास सोडत कोपऱ्यांना साईडला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. श्वासासोबत क्रिया करायचे आहे. यानंतर दोन्ही हात समोर घेऊन श्वास सोडत पाठीमागे. 1 2 आणि श्वास सोडत समोर. 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत होते, श्वसन क्रिया सुधारते, लंग्स कॅपॅसिटी वाढते. यानंतर सुखासनामध्ये मानपाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. कपालभाती प्राणायाम करायचा आहे. श्वास आत घ्यायचे, श्वास बाहेर सोडताना पोटाला धक्का देऊन श्वासाला बाहेर सोडायचा आहे. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक असे 20 स्ट्रोक द्यायचे आहेत. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, यामध्ये फक्त श्वासाला बाहेर सोडण्याची क्रिया करायची आहे.
स्ट्रोक झाल्यानंतर विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम मजबूत होते, पचनक्रिया सुधारते. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याजवळील 2 बोट दुमडायचे आहे, त्याला प्रणव मुद्रा असे म्हणतात. अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचे, डाव्या नाकपुडीतून सावकाशाने नियंत्रणाने श्वास आत घ्यायचा आहे. तेवढा श्वास उजव्या नाकपुडीतून बाहेर, उजव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, उजव्यातून श्वास आत घ्या, डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, डाव्यातून श्वास आत घ्या, उजव्यातून श्वास बाहेर, उजव्यातून श्वास आत घ्या, डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, परत डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, उजव्यातून श्वास आत घ्या, परत डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर. हात काढून घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत होते, स्मरणशक्ती एकाग्रता वाढते. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावरती, पहिलं बोट डोळ्यांवरती, अंगठे कानाच्या टोप्यावरती ठेवायचे आहे. श्वास आत घ्यायचे, श्वास बाहेर सोडताना भुंग्याच्या आवाजात आणि एका लयीमध्ये श्वासाला बाहेर सोडायचे आहे. ही क्रिया आपण 5 वेळा करूया. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, आणखीन एकदा करूया. श्वास आत घ्या, हात काढून घ्या. भ्रामरी प्राणायामामुळे डोकं शांत, चित्त स्थिर होते, स्मरणशक्ती एकाग्रता वाढते, डोकं शांत होते. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अचा उच्चार करण्यासाठी ओठांमध्ये 1 बोट जाईल एवढे ओठ पुढे ठेवायचे आहेत. ओठ बंद होत असताना ओचा उच्चार आणि ओठ बंद झाल्यानंतर मचा उच्चार करायचा आहे. अचा उच्चार हा 2 सेकंद, उचा उच्चार हा 3 सेकंद आणि मचा उच्चार हा 5 सेकंद, असा 10 सेकंदाचा दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, अच्या उच्चाराने पोटासंबंधीचे विकार नाहीसे होतात. उच्या उच्चाराने हृदयासंबंधीचे विकार नाहीसे होतात आणि मच्या उच्चाराने डोक्यासंबंधीचे विकार नाहीसे होतात. यानंतर ध्यान करायचं आहे.
श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आनापान ध्यान. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे मनामध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित. ध्यान हा मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आहे. ध्यान केल्यामुळे शारीरिक स्थिरता सुधारते. मनाची एकाग्रता वाढते. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित. यानंतर शांतीपाठ माझ्या पाठीमागे होईल. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामया म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणी पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावी. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक हे तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान राहील. दोन्ही हाताचं घर्षण करा आणि जी तयार झालेली उष्मा आहे ती चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.